आजचा आजचा वार रविवार आणि आतापर्यंत आपण 32 पार्ट्सची जर्नी जी स्टार्ट केली आहे. तर त्यामध्ये डोक्यावरचे केस, शरीरावरचे केस, नख, दात, त्वचा, मांस, नसा, हड्डी, हड्डीमज्जा, किडनी, हृदय, नंतर लिव्हर, यकृत, लिव्हर, तर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर प्लिया, काल प्लिया झाला, काल काल प्लिया, नंतर आज आहे फुफ्फुस, लंग्स. तर पण कंटिन्यू 32 पार्ट्सच्या माध्यमानं का होईना, परंतु रोजचे जे प्रवचन चालू आहेत ते त्यात वेगवेगळे विषय असतात. तर आज थोडस प्रॅक्टिस बद्दलच बोलणार आहे. तर मला तर वाटतं की प्रॅक्टिस म्हणजे सेल्फ रिअलायझेशनच असतं. व्हॉट यू लर्न अँड व्हॉट यू रिअलाइज. त्याला पण आपण काय शिकलो ते इम्पॉर्टंट आहे. तर जो 70 ते 80चा जो काळ होता आपल्या महाराष्ट्रामध्ये, स्पेशली मराठवाडा विभाग. तर त्या कालावधीमध्ये yes, त्या कालावधीमध्ये सुरुवात जी होती, जे प्रॅक्टिस म्हणजे काय की 70, 80, 90 सगळेजण प्रॅक्टिस म्हणजे काय की दर रविवारी आपण सकाळीच पांढरे कपडे घालायचे आणि विहारात जायचं. त्यावेळेस आजही मला आठवतं की त्यावेळेस मी 1 किंवा 2 वर्षाचा, त्यावेळेस समजतं की नाही, दोन नाही, 7-8 वर्ष. Yes. मी 7-8 वर्षाचा असेल त्यावेळेस वंदना जेव्हा करायचे ना, तर उभं राहून करायचे. उभं राहायचे आणि हात जोडून वंदना करायचे, असं आठवतंय. नंतर जे प्राथमिक शिक्षक असायचे किंवा ज्यांना थोडस एखादा गव्हर्नमेंट जॉबवाले ऑफिसर्स, ते घ्यायचे पंचशील आणि त्रिशरण आणि पंचशील. तर बस तेवढंच त्यावेळेसची प्रॅक्टिस होती लोकांची. की दम्मा म्हणजे त्यांच्यासाठी तेवढंच होतं त्यावेळेस. नंतर त्यावेळेस नंतर लोक काय आहे की संसाराचं जे चक्र आहे त्यामध्ये गुंतून जायचे. सेम थिंग जवळपास आताही आहे, फक्त पॅटर्न चेंज झालाय. ओके. त्यावेळेस पण संसाराचं चक्र म्हणजेच मॅरेज
मॅरिड लाईफ होतं, दॅट्स अ पार्ट ओन्ली. परंतु आता जे आहे, आता मोस्टली पीपल अंडरस्टँड झालेत की व्हॉट इज प्रॅक्टिस, धम्म प्रॅक्टिस म्हणजे काय मोस्टली झाले. तर त्यावेळेस आपण दुर्गुणांमध्ये असतो. ओके, सिंपल आहे. जरा सद्गुण नसतील तर न्यूट्रल माइंड राहणं खूप हार्ड असते. ओके, तर ऑब्विसली तिथं लोभ जास्त जास्त ऍक्टिव्ह असतो, लोभ हा. ओके. जे काही तृष्णा असतात, स्पेशली भावतृष्णा, मोस्टली मॅरिड लाईफचे जे असतं ते अ, भावामध्ये जास्त असतात. ओके, किंवा उद्यामध्ये किंवा 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर डिपेंड ऑन द सॅलरी अँड पेमेंट्स. ओके, की चला ठीक आहे बाबा, मला जेव्हा पेन्शन लागेल किंवा जेव्हा माझा हा फंड भेटेल, तो फंड भेटेल, किंवा मुलीच्या लग्नासाठी हे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी हे करायचं, ते करायचं. ओके, पूर्ण लाईफ जी आहे ती भावतृष्णेमध्ये चालल्या जाते. हे तुमच्यासोबत झालेलं असतं मोस्टली. जवळपास 50-60 मध्येच आहेत जवळपास. यामध्येच जातं. इव्हन लग्न झाल्या झाल्या सुद्धा ज्या तृष्णा असतात त्या याच पद्धतीनं वर्कआउट करतात. Okay. आणि आपण इतकं गुंतून जातो त्याच्यामध्ये की समजत नाही. समजत नाही हेच माराचं काम आहे. समजू देत नाही. ओके. इव्हन इव्हन टुरिझम मध्ये पण जसं की काही टूर्स असतात. तर साइट्स मध्ये आपण इतकं इंटॉक्सिकेटेड होऊन जातो की अवेअरनेस कॅच नाही करू शकत. सॉरी. तर अवेअरनेस जी असते ते आपण कॅच नाही करू शकत. अवेअरनेस आपल्याला कॅच नाही करू शकत. हे जे 6 इंद्रियाचे इंटॉक्सिकेशन आहे हे कंटिन्युअसली चालू राहतं. तर मी तुम्हाला थोडस 70, 80, 90चा पिरियड याच्यामुळे सांगितलं की जी प्रोग्रेस होती धम्म प्रॅक्टिसची किंवा बुद्धिझमची, ती वेगवेगळ्या रूपानं दरवर्षी, दर 5 वर्ष, 6 वर्ष किंवा 10 वर्षानं बदलत गेली. त्यानंतर विपश्यना पॅटर्न्स आले. ओके. तर ऍक्च्युली इन्फ्लुअन्स जो असतो, इन्फ्लुअन्स म्हणजे काय की आपण ओव्हर पॉवर होऊन जातो. कोणाच्या इन्फ्लुअन्स मध्ये येणं म्हणजे काय की ओव्हर पॉवर होऊन जातो. Right? मी माझी जर प्रॅक्टिस सांगितली तर अं, ज्यावेळेस सुरुवात केली मी श्रीलंकेपासून, तर श्रीलंकेपासून मी गेली, त्याच्यानंतर थायलंडला केली, त्याच्यानंतर म्यानमार केली. परंतु जेव्हा जेव्हा मी चेंज केलं पॅटर्न्स किंवा काही, तर तिथं मी इन्फ्लुअन्स मध्ये नाही केलं कधी, किंवा हेच बरोबर आहे आणि याच देशाचं बरोबर आहे, याच देशाचं बरोबर नाही, किंवा हे लो आहे किंवा हे हाय आहे. नाही, प्रत्येक देशामधली प्रॅक्टिस किंवा प्रत्येक देशामधले जे काही वेनरेबल्स होते किंवा जे काही प्रॅक्टिशनर मंक्स होते, ते त्यांच्या त्यांच्या वेनं, मी हे नाही म्हणू शकत की करेक्ट आहे किंवा राईट आहे किंवा रॉंग आहे, पण ते त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होते. काही ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या समाधी बेस आहे, काही प्रॅक्टिसेस ज्या आहेत ते सुप्ता बेस आहे, काही प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या पन्न्या बेस आहे.
परंतु तिन्ही याचा सपोर्ट असल्याशिवाय अटेनमेंट इम्पॉसिबल असते. ओके. तर इव्हन पाओक सॅरोजी जर घेतला आपण, तर पाओक सॅरोजी यांनी पहिले 16-17 वर्ष, जवळपास 18 वर्ष एकांत जंगलामध्ये राहिलेले. एकांतात राहत. पाओक सॅडो तर ते पाओक नावाच्या गावामध्ये राहिले. की जर तुम्ही त्यांची हिस्ट्री जर चेक केली तर पाओक नावाच्या गावामध्ये राहिले आणि तिथून त्यांनी प्रॅक्टिस ती डेव्हलप केली. विशुद्धी मग्गाच्या हेल्थनं, सुत्तांच्या हेल्थनं काही. ओके. परंतु भारतामध्ये त्याच पिरियडमध्ये जी प्रॅक्टिस होती ती वेगळ्या रूपानं वाढत होती. आपण पहिले आपल्या ह्याच्यामध्ये पहिले पॉलिटिकल प्रोग्रेस झाली, त्याच्यानंतर सोशल झाली, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल झाली. ओके. या सर्व गोष्टींचा सोशली इन्फ्लुअन्स जो असतो, तो आपल्या मनावर परत राहिला. सेम थिंग जर एक 80चा पिरियड मी जर म्हणत आहे, की त्याच पिरियडमध्ये मी जर श्रीलंकेमध्ये जन्मलो असतो किंवा श्रीलंकेमध्ये माझी जर प्रॅक्टिस असते, तर जी प्रॅक्टिस किंवा जे शील मी उभे राहून ऐकले, ते मी खाली बसून त्रिवार पंचप्रणाम म्हणून केले असते. ओके. डिफरन्शिएट करूया आपण थोडंसं. आणि अशा भिक्खूंच्या सानिध्यात झाले असते, की साहजिक आहे फरक पडतो आपल्या ह्याच्यात. आपल्या लहान प्रॅक्टिसचा फरक आपल्याला लहानपणापासूनच. आपण हे नाही म्हणू शकत, की आता मला अ, हे भिक्खू भेटले तर माझी प्रॅक्टिस अशी झाली. नाही. जसं झाडाचं संवर्धन आपण लहानपणी जेव्हा ते रोपटं असतं, तर पाणी टाकून, खत टाकून करतो वेगवेगळ्या पद्धतीनं. त्याच्यानंतर ती जमीन पण महत्वाची असते. त्याच्यानंतर वातावरण पण महत्वाचं असतं. त्यामुळेच काही झाडं एका विशिष्ट ठिकाणीच वाढतात. काही झाडं जी आहेत ते वेगळ्या वातावरणात वाढतात. सेम प्रत्येक ठिकाणी आपलं तसं घडलेलं असतं. आणि आपल्या पारमितांवर पण असतं. विशेष म्हणजे आणि आपल्या कर्मावर पण असतं. एका सर्टन पिरियडमध्ये विशिष्ट रूपाची प्रॅक्टिसेस आपल्याला भेटत राहतात. जर आपण म्हटलं की नाही मला या पद्धतीचं आताच सगळं व्हायला पाहिजे. नाही, इम्पॉसिबल. होऊच शकत नाही. तुम्ही किती काही करून घ्या. ओके. तुम्ही जर म्हणसाल की नाही मला आताच श्रोतापन्न बनायचं. नाही, इम्पॉसिबल. आपल्याला त्या रस्त्यावर चालावंच लागणार आहे. ओके. त्या रस्त्यावर चालावंच लागणार. तुम्ही म्हणसाल की मुंबईहून नागपूर मी एका घंट्यातच पोहोचलो पाहिजे. विमान घ्यावं लागेल. परंतु त्याच्यातही तुम्हाला 2 तास आधी एअरपोर्ट जावं लागेल, प्रोसेस करावं लागेल. सगळ्या गोष्टी आहेत. हे म्हणून आपण काय विचार करतो, आपल्याला काय समजतं याच्यावर याच्यावर प्रॅक्टिस डिपेंडच नाही. याच्यावर अटेनमेंट डिपेंडच नाही. ओके. पण अटेनमेंट फुल्ली होल अँड सोल जी आहे, ती प्रेझेंटमध्ये आपण काय इनपुट करतोय आपल्या कॉन्शियसनेसला, काय ॲड करतोय. ओके. इव्हन श्रीलंकेमध्ये अ, मी स्वतः पाहिलेलं आहे सांगतो तुम्हाला. जेव्हा मी प्रॅक्टिसला जायचो म्हणजे वर्षातून 2-3दा प्रॅक्टिससाठी जायचो. तर काही जण यायचे आणि अ, बंटी आर्यानंदसोबत हे करायचे डिबेट करायला यायचे. मोस्टली फॉरेनर काही फ्रेंच किंवा UK, USA ते यायचे आणि मी समोर पाहिलेलं आहे. डिबेट करायचे किंवा विपश्यना असं तसं 10 दिवसामध्येच हे होऊन जाईल. तुम्ही अ, हे पठ्ठ्यान केलं 1 महिने 2 महिन्यासाठी असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. तुम्ही काय म्हणणार त्याला आपण
यासाठी एक उदाहरण घेऊया आपण, की एक एक मांजरीचं पिल्लू पहाडाला हलवायची गोष्ट करतंय. ओके. ही डिबेट म्हणजे कशी आहे, की मांजरीचं पिल्लू पहाडाला हलवायची गोष्ट करतंय. ओके. ज्या भिक्खूंची प्रॅक्टिस म्हणजे अ, मध्य आर्यधम्म म्हणा किंवा ऑक्साइडो म्हणा, ज्यांचं ज्यांचं अटेंडंट म्हणून गेलेली, की ज्यांच्या विपश्यना कितीतरी वेळेस फिनिश झालेल्या राउंड्स तसे विपश्यनाचे. तर या प्रकारची डिबेट्स लोकं करतात. ओके. आज मी ओव्हरऑल सांगत आहे तुम्हाला सगळं. कशा पद्धतीनं होतं. तर तर जेव्हा आपण डिबेट करतो किंवा मनामध्ये अ, याची भावना येते, काय म्हणतात त्याला, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटीची, म्हणजे खूप मोठेपणा किंवा खूप छोटेपणा. तर ॲट दॅट मोमेंट आपली दुर्गुणच काम करत असतात. की आपली दुर्गुण काम करत असतात. तर जेव्हा आपण म्हणतोय की बा हे असं, ते तसं, हे असं का नाही, ते तसं का नाही? ॲट दॅट मोमेंट ऑर दॅट्स ऑल डिफाइनमेंट्स. ते सर्व दुर्गुण आहेत. ओके. इव्हन आपण म्हटलं की मी एनालिसिस करतोय. मग एनालिसिस अल्सो डिपेंड ऑन ऑन द डाउट. त्याचे रिझल्ट्स काय येणार आहे? की एक एक वय पाहिलं आपण किंवा आपण एक पिरियड जर पाहिला, की इतकी-इतकी वर्षाची प्रॅक्टिस किंवा इतकी-इतकी वर्ष. ओके. मी हे नाही म्हणत की लाँग टर्मच व्हायला पाहिजे किंवा शॉर्ट टर्मच व्हायला. टाईम नावाचा डिल्युजन प्रॅक्टिसमध्ये काही मॅटर नसते करत. ओके. ते आपलं जजमेंटल व्ह्यू असतात, की आय एम सच लाइक धिस अँड आय एम सच लाइक दॅट. ओके. बघा, तुम्ही सिद्धी प्राप्त केली का तुम्ही निरोध समापत्तीला गेले, का तुम्ही स्वतःपन्न झाले, का तुम्ही अ, अरहंत नाही, सॉरी, अनागामी सगदागामी झाले, किंवा तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त झालं, किंवा तुमचे सर्व कसीना फिनिश झाले, किंवा तुम्ही आनापाना करताय किंवा तुम्ही मेत्ता करताय. एनी काइंड ऑफ प्रॅक्टिस. ओके. काहीही असो, तुम्ही काहीही करत असाल, ते हायर असो, लोअर असो, कशीही असो. पण जर तुम्ही सफर होत असाल, ओके, प्रॅक्टिसचा मूळ सांगत आहे तुम्हाला. जर तुम्ही सफर होत असाल, जर तुम्ही अँक्शियस होत असाल, जर तुम्ही क्रोधित होत असाल, तर तुम्ही इतके वर्ष वाया घालवले. ओके. जे काही तुम्ही केलं. तुम्ही कोणत्या प्रॅक्टिसेस केल्या, काय केलं, हे केलं, ते केलं. जर तुम्ही सफर होताय, तर तुमची प्रॅक्टिस वीक आहे. सिंपल, एकदम सिंपल. ओके. भगवान बुद्धांनी धम्मचक्कप्रवर्तन सूत्रामध्ये 4 आर्य सत्य, 8 अष्टांगिक मार्ग क्लिअरली सांगितले. ओके. आता केलं मथानो योगो, कामसुखानी कालो योगो. शरीराला त्रास देऊन किंवा शरीराला अति सुखामध्ये टाकून प्रॅक्टिस कधी होऊ शकत नाही. हे 2 बेस सरळ सांगितले. मध्यम मार्ग सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गावर आपल्याला चालायचं आहे. हां, जर तुम्ही किती हायर जा, किती समोर जा, परंतु तुम्हाला जर तुमचे व्ह्यूज सफरिंगमध्ये टाकत असतील, डाऊटमध्ये टाकत असतील, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या कपाळावर जर आळ्या भरत असतील, आळ्या समजतं ना, आळ्या? तर मग काही खरं नाही. हे तुमची, मी हे नाही म्हणत की पूर्ण गेली आहे बाया, परंतु वीक आहे, वीक आहे. कितीही हायर प्रॅक्टिस असो, ओके, इव्हन युअर तुमची विपश्यनाची
50 सतीपट्टण झाले आणि घरात तुम्ही घाणेरडं वागताय. यू नॉट हॅव ऑथेंटिसिटी किंवा एक तुम्हाला त्या प्रकारचं वातावरण नाही भेटत आहे तुमच्या मनानुसार. ओके. आणि तुम्ही सफर होते, आड्या मारताय, त्याच्यानंतर भांडणं होते, वाद होते. ओके. आणि तुम्ही स्वतःला कंट्रोल नाही करू शकत. तुमचं स्पीच डायव्हर्ट होते. तुम्हाला कितीही राग येऊ, कितीही द्वेष येऊ किंवा तुमच्या मनामध्ये अ, दुर्गुणांचा लाटा येत आहे. परंतु जर तुमच्या तोंडावर संयम आहे, तुम्ही त्या क्षणाला स्वतःला शांत करत आहे, तर तिथून प्रॅक्टिसची सुरुवात आहे. तिथून प्रॅक्टिसची सुरुवात. ओके. म्हणून मी याच्यासाठीच तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये घेऊन गेलो, की आपले जे आई-वडील होते किंवा आपले जे आजी-आजोबा होते, त्यांची जी प्रॅक्टिस होती ती बघा कशी होती. आपल्याला कसं सेल्सद्वारे सगळी इन्फॉर्मेशन पास होत राहते. आपण म्हणू की आपल्या आजी-आजोबाचा किंवा आपल्या आई-वडिलांचा आपल्याला काही फरक पडत नाही. नो, इम्पॉसिबल. 100% पडत आहे. कारण की त्यांनी जी प्रॅक्टिस केली होती, म्हणजे आपण जन्मायच्या आधी त्यांनी जे काही केलेलं होतं, ती सगळीच ती इन्फॉर्मेशन सेल्समध्ये स्टोअर राहते. आणि जेव्हा जनरेशन बाय जनरेशन ती वन सेल्समधून सेकंड सेल्समध्ये पास आउट होते. जी काही इन्फॉर्मेशन, जे काही डाटा त्यांनी स्टोअर करून ठेवलेला होता अनकॉन्शियस माइंडमध्ये, ते त्यांच्या बॉडीमधून त्यांच्या मुलामध्ये, त्यांच्या मुलामधून आपल्यामध्ये जनरेशन बाय जनरेशन हा डाटा ट्रान्सफर होत राहतो. म्हणून मी तुम्हाला मागच्या काळामध्ये दिलं, की आजही अ, जेव्हा आपल्या आजी-आजोबाचे आई-वडील जे हिंदू धर्माची प्रॅक्टिस करायचे. मी कोणत्या धर्माला ब्लेम नाही करत आहे. ओके. मी फक्त डाटा ट्रान्सफर म्हणत आहे. तर जे काही त्यांनी केलेलं आहे, जी काही अविद्येची प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे किंवा जे काही केलेलं आहे, त्याचाही इफेक्ट आपल्यावर पडणारच आहे. की आपण हे नाही म्हणू शकत की त्याचा इफेक्ट आपल्यावर पडणार नाही. कारण की बीज कोणतं होतं ते महत्वाचं आहे. ओके. हे खूप डीप आहे, की सगळ्या गोष्टी आपल्याला अफेक्ट करत असतात. त्याच्यानंतर जे काही आपण डेली करत आहे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत, त्याचा इफेक्ट आपल्याला खूप पॉवरफुल पडतो. ओके. म्हणून जेव्हाही आपण एकदा मूव्ह ऑन झालो, okay, एकदा का हे सगळं आमच्या घरात घडत. ओके. येस, गुड. एकदा का आपण मूव्ह ऑन झालो ना, तर स्टेप आउट नाही करायचं. स्टेप आउट नाही केलं पाहिजे. आज आज जर तुम्ही पाहत असाल, की तुम्ही पण आज 50-60 वर्ष झाली. तुम्ही पण तुमचं पण प्रॅक्टिसचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं घडत गेलेलं आहे. ते तर समोरचं चित्र बघा. हे जास्त दूर नाही, समोरच आहे. एक 2006 मध्ये दलदा मालिकला ज्यावेळेस मी गेलो, ओके. ज्यावेळेस मी गेलो तर तिथं जी श्रद्धा उत्पन्न झाली, तिथं जी प्रॅक्टिसबद्दलचं जे प्रॅक्टिस म्हणजे समजत नाही पहिले. ओके. बिलकुल समजत नाही. हां, बिलकुल समजत नाही. त्यावेळेस जे गेलो एक एक तिथे गेल्यानंतर समजलं, की बाबा भगवान बुद्धांचा दंतधातू इथं आहे. तर त्याला वंदन करणं. मग मग नंतर नाव घेण्याला गेलो. मग नंतर समजलं, की धातूंना वंदन कसं करायचं? धातूच्या जवळ गेल्यानंतर काय म्हणायचं? तिथं कशी प्रॅक्टिस जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप होते, नरिश होते. सर्व गोष्टी इफेक्ट करतात आपल्याला. की 1 मिनिटासाठी तिथं जर मी बसलेलो असेल आणि तिथे गेल्यानंतर बुद्धानुස්සती म्हटली आणि खूप तिथं श्रद्धा उत्पन्न झाली आणि शरीरामध्ये
बॉडीमध्ये, माइंडमध्ये हॅपीनेस अराईज होते, ट्रँक्विलिटी अराईज होते. बी विथ मेत्ता अँड बुद्धानुसार. सो तर तो जो इफेक्ट होता, ओके, तो 1 मिनिटाचा इफेक्ट संपूर्ण आयुष्य आपल्यावर इम्पॅक्ट पडतो. सेम पद्धतीनं जे काही इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, हसबंड वाईफ, मुलं मुली, त्याच्यानंतर रिलेटिव्ह फ्रेंड्स, ओके, हा सर्व इम्पॅक्ट आपल्यावर पडत असतो. सर्व इम्पॅक्ट आपल्यावर पडत असतो. ओके. जे काही आपण चूज करतो, चॉईस आपण म्हणतो की आपल्याला चॉईस, चॉईस इज अ डिल्युजन. चॉईस हे डिल्युजन आहे. ओके. आपण तेच चूज करणार आहे जे आपल्या पारमितावर डिपेंड आहे. आपल्या कर्मानुसारच आपण चूज करणार आहे. आता तू म्हणसान हे कसं काय होणार आहे, इम्पॉसिबल. सिंपल सांगतो. 184 जण आहेत सध्या. हात वर करा कोण अडकतं याच्यापैकी. सांगा. हात वर करा कोण अडकत आहे. हात वर करा कोण अनागामी आहे. हात वर करा कोण सकदागामी. हात वर करा कोण सुद्धा नाही. सांगा. नाही, नाहीये. होऊच नाही शकत. का? कारण की पारमिताला मॅच्युअर होण्यासाठी एक सर्टन पिरियड ऑफ टाइम लागत असतो. आणि तो जो सर्टन पिरियड ऑफ टाइम आहे, तो डिसाईड होतो निसर्गामध्ये आपल्या मागच्या जन्माच्या कर्मामुळं. आपण मागं केलेल्या प्रॅक्टिसेसमुळं. हे बघा किती मलाच चांगलं वाटत हे सगळं सांगून, की किती म्हणजे अनमॅच्युअर डेव्हलपमेंट जे असते, अनमॅच्युअर माइंड जे असतात, ते हरी करतात. घाई, 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 घाई. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला असेल, की सांगा कोण आहे स्वतःकडनं तुमच्यापैकी? इम्पॉसिबल आहे. इव्हन जर कोणी म्हणत असेल, की मी हे आहे, असं आहे, तसं. त्याच्यासाठी काही क्वेशन्स आहेत. काही क्वेशन्स आहेत. विचारल्यानंतर समजून जातात. ओके. आपली जी पातळी आहे ध्यानाची, किंवा आपली जी ध्यानाची नाही, आपली प्रॅक्टिसची पातळी आपल्या दिवसभरांच्या दुर्गुणांच्या संपर्काहून समजून जाते. मग ते निवर्ण असो की काही असो. का ते मग सकाळी विचिकित्सा शीलपत परमस्स व्यापाद कामराग रूपराग आरोपराग मान आणि उदच्चा, यापैकी काही असो, काही ऍक्टिव्हेटेड असो, त्यांचा संपर्क होणं आणि त्या संपर्कामुळे उत्पन्न होणारं दुःख आणि त्या दुःखामध्ये तुम्ही वाहून जाणं, हे सर्व आपली प्रॅक्टिस दर्शवून देतात. की बोलायला सगळं सोपं आहे. हे बोलायला काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु मूळ जे आहे, निब्बाण म्हणजे काय? दुःख नष्ट होणं. की निब्बाण म्हणजे काय? दुःख नष्ट होणं. तर तुम्ही चेक करा. की तुमची प्रॅक्टिस जर चेक करायची असेल ना, तुम्ही चेक करा. की किती तुम्ही तृष्णेच्या मागे पळता, किती तुम्ही कामछंदाच्या मागे पळता, किती तुम्ही स्वतःच्या मनानुसार करता. ओघ, दिठ्ठ. किती अटॅच आहे आपण आपल्या व्ह्यूजला, आणि किती अटॅच आहे आपण आपल्या प्रॅक्टिसला. राइट. जी प्रॅक्टिस लिबरेशन सांगते त्याच प्रॅक्टिसला जर अटॅच असलं तर दॅट इज नॉट प्रॅक्टिस देन. राइट. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, डाटा ट्रान्सफॉर्मेशन, हेही आपल्या परसेप्शनला, हेही आपल्या विजडमला अफेक्ट करत राहतं. ओके. त्यामुळं ज्ञातीसाठी आपण जे म्हणतो, इदं वो ज्ञाती इदं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. का आपण आपल्या ज्ञातीला दुःखापासून दूर करण्याचा प्रयत्न करत? का तेच आपल्यापासून आपल्याच पुण्यामुळे दूर होणार आहे?
अर्थात परजीवी प्रेत लोकांमध्ये गेल्यानंतर ते इम्पॉसिबल आहे. दुसऱ्यांच्या पुण्यावर ते होऊच शकत नाही. ते आपल्याच पुण्यावर होतात. का? कारण की कनेक्टेड आहे, इंटरलिंक आहे आपण त्यांच्यासोबत. हजारो वर्ष आधीचे का नातेवाईक असोना, परंतु तो जो डाटा त्यांनी स्टोअर केलेला आहे, ते जे परसेप्शन, ते जे त्यांनी ऐकलं, त्यांनी केलं, ते सर्व आपल्यापर्यंत आलेलं आहे ऑलरेडी, राइट? त्यामुळेच आपण काय आहे, की आपण कितीही काही केलं, ओके. मलाही वाटायचं, मी सांगतो तुम्हाला, स्पष्ट सांगतो एकदम. मलाही वाटायचं, अरे भगवान बुद्ध ते 29व्या वर्षीच अ, हे झाले काय अ, म्हणजे बुद्धत्व प्राप्त झालं. अनमॅच्युरिटी इन अंडरस्टँडिंग सांगते मी तुम्हाला. ज्यावेळेस मी 23-24 असणार आणि आय जस्ट स्टार्टेड द प्रॅक्टिस. त्यावेळेस मी सुरुवात केली नाव या नाण्याच्या. मग चला ठीक आहे बाबा 5 वर्ष आता 5 वर्षात आपण निब्बाण भेटायला पाहिजे. 5 वर्ष गेले. मग हळू धम्ममंगल ठेवलं त्याला हळू त्या कामात गुंतलो. हळू शिकवायला लागलो. हळू कॅम्प्स घ्यायला लागलो. हळू प्रॅक्टिस वाढत गेली. पण आपण जो थॉट प्रोड्यूस केला होता, मी जो थॉट प्रोड्यूस केला होता, की बा 29 वर्षापर्यंत व्हायला पाहिजे. नाही होत. मग म्हणलं 35 वर्षापर्यंत व्हायला. नाही होत. नाही 39 पर्यंत व्हायला. नाही होत. 39व्या वर्षी झाले होते सॉरी. 29 नाही. 39व्या नाही होत. 39 तर माझा झोपलंय कोणतरी. हं, झोपलंय कोणतरी. तर या या पद्धतीनं ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट करत आहे आपली. एक मिनिट. या. तर 29 to 35. येस. 29 to 35. आवाज येत नव्हता. ओके. 29 to 35 होता. एक मिनिट कोणतरी चित्र काढले त्याच्यावर. अनुभव लिहिणार नाही. ओके. हम्म. तर या पद्धतीनं आपल्याला जे काही आपल्या ज्ञातीची जी काही इन्फॉर्मेशन होती किंवा त्यांचे जे काही कर्म होते, कर्म तर नाही परंतु फक्त डाटा. ओके. हा डाटा आपल्याला इफेक्ट करतात. मग आपण म्हणतो की माझ्या घरातले जे आहेत ते प्रॅक्टिस करत नाही किंवा माझ्या घरातले असे का होते असं? म्हणजे डिफरंट डिफरंट कर्म आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण फॉर्म झालेलो आहे. ओके. तर जी काही प्रॅक्टिस तुम्ही करताय थोडी का असो ना, एक 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, एवढी प्रॅक्टिस सुद्धा लाईफ टाईम इम्पॅक्ट पाडत राहणार आहे. आता जे प्रवचन तुम्ही ऐकताय, जे काही डाटा माझ्यापासून तुम्ही रिसीव्ह करताय, जे काही अंडरस्टँड करून घेत आहे, तर हा सगळा डाटा जो आहे, ही सगळी जी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला लाईफ टाईम इम्पॅक्ट करत राहणार. Okay? त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की स्वतः बनण्यासाठी सर्वात मेन फॅक्टर काय, की प्रवचन ऐकणे, प्रॅक्टिस करणे आणि असोसिएशन. सर्वात इम्पॅक्ट पाडतं असोसिएशन, सगळ्यात पॉवरफुल.
आणि ते असोसिएशन जर नोबेल बीइंग्सचं असेल, तर मग खूप पॉवरफुल इम्पॅक्ट पडतो. 100% पडतो. सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये जेरुसलेम पर्यंत जे भिक्खू गेले होते, त्यांचा इम्पॅक्ट पडला ना कोणावर तरी. ते मी नाही सांगू शकत नाव त्या व्यक्तीचं, कारण की कोणत्या तरी धर्माच्या भावनेला ठेच नाही पोहोचली पाहिजे आपल्यामध्ये. 100% जे नोबेल बीइंग्स असतात त्यांच्या असोसिएशन मध्ये गेल्यानंतर फरक पडतो. तर हे जे स्मॉल स्मॉल मी तुम्हाला पॉइंट सांगितले आज, हे मी याच्यासाठी सांगितले की आपण डे बाय डे जे प्रॅक्टिस करत आहे, तुम्ही जो टाइम स्पेंड करताय, तो टाइम पण मॅक्सिमम मनाला नरिशमेंट साठी टाकलं पाहिजे. नरिश करण्यामध्ये. ओके. मी तुम्हाला माझी प्रॅक्टिसचा एक हे सांगतो. काय म्हणतात त्याला? थोडंसं सांगतो की जे काही माझ्या आजूबाजूला घडतं मी त्याच्यावर रिफ्लेक्ट करत राहतो दरवेळेस. ओके. रिफ्लेक्ट. आणि रिफ्लेक्ट केल्याबरोबर त्याच्यामधून दम मारायचा होतो. ओके. तर एव्हरी घटना जी आहे, इव्हन जे समोर लागलेला लाईट किंवा पाण्यात सुकवलेले कपडे किंवा बाजूला पडलेली चेअर किंवा वरती असलेली टीन किंवा समोर जे 5-6 प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत ते, याच्यावर काही जर केलं, काही रिफ्लेक्शन जर टाकलं किंवा याच्याला जर एकही एक 10 सेकंडसाठी फोकस केलं तर तिथून दम मारायचं. ओके. तिथून दम मारायचं. 100% मारायचं. म्हणजे त्यामधून नाही होत, मनामधून होत. पण तो रिफ्लेक्ट झाल्याबरोबर होतो. तर हे काय आहे, की ही तुमची प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही समज एखादा व्यक्ती मला फोन करत आहे आणि त्यातमध्ये तो चिडत आहे किंवा ओरडत आहे किंवा रागामध्ये किंवा एनी एनी फॉर्म ऑफ मोड, किंवा तो इन्फॉर्मेशन सांगत आहे किंवा तो प्रॅक्टिस सांगत आहे. तसं रिफ्लेक्ट केल्यावर समजून जातं. तर ही जी प्रॅक्टिस असते याला धम्मानुपස්සना म्हणतो. ओके. तर ही ह्या प्रॅक्टिसची सुरुवात जी होती ती मधून झाली. पासून झाली. परंतु कोणी शिकवलं नाही. कोणी शिकवलं नाही. ऑटोमॅटिकली इनसाइट मधून स्टार्ट झालं. सो हे का होतंय? कारण की ज्या प्रॅक्टिस आपण पहिल्या केलेल्या आहे, त्याला नरिशमेंट करणं खूप महत्वाचं. ओके, जसं की तुम्ही 3 वर्षापासून आता करताय कंटिन्यू. 3 वर्षापासून इम्पोर्टंट काय आहे? नरिशमेंटसाठी काय इम्पोर्टंट आहे? जसं की लहान बाळाला दूध गरजेचं आहे. राइट? त्याच्या बॉडीला आपण नरिश करतो विथ द फूड अँड सम डिफरंट, म्हणजे दूध आणि डिफरंट डिफरंट लिक्विड खूपच लहान आहेत. आपण आपल्या बॉडीला पण नरिश करतो. फूड म्हणा, थॉट्स म्हणा, ओके, एव्हरीथिंग विथ द माइंड, थॉट्स ना किंवा लिसनिंग ना आपण नरिश करत राहतो. पण नरिशमेंट जर चुकीची जर झाली ना, तर जर मनोकाया आणि अ, मनोकाया म्हणजे मेंटल फॉर्म आणि बॉडीली फॉर्म जो आहे, तो डिफरंट होऊन जातो. जसं की तुम्ही खूपच चिकन, मटण खाते कंटिन्यू. तो विथ द प्रोटीन अँड द डिफरंट काइंड ऑफ मटेरियल जे आहे आतमधलं. त्यामुळं काम कामराग प्लस ॲग्रेशन, त्याच्यानंतर जे काही फटीग आहे ते वाढून जातं. ओके. ते वाढून जातं. 100% वाढतं, कारण की फूड खूप इफेक्ट करतो आपल्यावर. तेच जर तुम्ही फ्रूट खाल्ली, फ्रूट खाल्ले, जसं की ॲपल तुम्ही खाताय रोज. ॲपलला नरिश करताय बॉडीला. त्याचा इम्पॅक्ट वेगळा राहणार. एका एका फूडमध्ये आपल्याला 24 ते 48 तास लागतात पचायला. एक फूड जे आपण खाते ते 2-3 तासामध्येच पचते, प्लस नरिश करते फायबरनं आपल्याला.
सेम थिंग. तुम्ही कितीही समोर जा, परंतु 10 पारमिताचं नरिशमेंट जर करत नसता, तर प्रॅक्टिस समोर जा. फटिग म्हणजे राग, द्वेष, राग. फटिग. तर हा सर्वचा सर्व इम्पॅक्ट ज्या एरियामध्ये आपण राहतो. आता तुम्ही हे म्हणू शकता, की इथं सफरचंदाचं झाड वाढेल म्हणून या जमिनीमध्ये. नाही, ते कुठं वाढणार आहे? काश्मीरमध्येच वाढणार आहे. कारण की तो एरिया, ते वातावरण पौष्टिक आहे त्या फळांना, त्या झाडांना वाढण्यासाठी. सेम पद्धतीनं हे जे वातावरण आहे महाराष्ट्रामधलं, मग किंवा तुम्ही जिथं राहता, त्या आजूबाजूचं वातावरण, त्या आजूबाजूला राहणारे लोकं, तुमच्या घराच्या बाजूला राहणारे लोकं, हे सर्व तुमच्यावर इम्पॅक्ट करत राहतात कंटिन्यू 6 इंद्रियाद्वारे. कानाने जेव्हा ऐकता तुम्ही, पाहता, बोलता, ओके. इव्हन बोलतही नसाल त्यांच्यासोबत, तरी इम्पॅक्ट पडत राहतो. तरी इम्पॅक्ट पडत राहतो. जर तुम्ही पाहिलात, की अ, तुम्ही जसं मुंबईमध्ये राहताय आणि अचानक तुम्ही कॅन्डी गेले किंवा बँकॉक गेले, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये खूप फरक जाणवतो. किंवा म्यानमार गेले. का? कारण की त्या साइटचा नाही, त्या ते जे लोकं आहेत, त्यांची जी मानसिकता आहे, ओके. त्या मानसिकतेचा फरक त्या वातावरणावर पडलेला असतो. त्यामुळे त्या वातावरणात गेल्यानंतर आपल्याला खूप चांगलं फील व्हायला लागतं. इथं पीसफुल फील व्हायला लागतं किंवा एनर्जेटिक फील व्हायला लागतं. जशी त्या लोकांची मानसिकता अशी, तसंच ते वातावरण पण असतं. सेम पद्धतीनं आपण जसं घरी आलो, तर ते सर्व जे फीलिंग्स असतात, ते सर्व ज्या सेन्सेशन असतात किंवा ज्या सर्व एक्सपिरियन्स असतो आपला मानसिक, तो सर्व बदलून जातो आणि इथं जसं आपण जाण्याच्या आधी फील करत असतो, तसंच फीलिंग्स पुन्हा जनरेट होऊन जातात. का? कारण की लोकांचा इम्पॅक्ट त्या वातावरणावर पडलेला असतो. सेम पद्धतीनं प्रॅक्टिस पण आहे. सेम पद्धतीनं प्रॅक्टिस पण वाढत जाते. आपण काय ऐकतोय, आपण काय करतोय, आपण कोणाशी असोसिएट होतोय, खूप, खूप भारी इम्पॅक्ट पडतो हा. तर मी सांगत आहे, की सुरुवातीलाच म्हणजे गेल्या-गेल्याच म्हणजे जेव्हा मी नाव येणं गेलतो, गेल्या-गेल्याच माझं पहिलं अ, जे दान झालं, ते पावक-सॅडोजींना झालं. ते पहिलं वरदान जे आहे ते पावक-सॅडोजींना झालं. लाईफचं पहिलं दान. त्याच्यानंतर पहिली प्रॅक्टिस जी ती पण त्या आर्य धम्ममुळे भेटली. तर हे का घडलं? हे पास्ट पारमिता. की जसं तुमचं कर्म मॅच्युअर होतं, तसं तुम्ही प्लेसेस सोडायला लागता. तसं तुमचं माइंड जे आहे त्या बॉडीला तिथं घेऊन जातं ऑटोमॅटिक. आता याच्यापैकी काही जण थायलंड जातात, काही जण श्रीलंका जातात, काही जण म्यानमार जातात. ते काही पैशामुळे थोडी चालले. तसे कर्म मॅच्युअर होते. तसं कर्म मॅच्युअर होतंय. ओके. तर मी ओव्हरऑल सांगितलं, की तुम्हाला रिफ्लेक्शन्स सांगितले, की माझ्या मनामधले, की ह्या-ह्या पद्धतीनं आपली प्रॅक्टिस वाढत जाते. तर जर तुम्हाला वीक पॉइंट जर कळले असतील, की काय होते सध्या, आपल्यासोबत काय होतंय, आपण काय करत आहे, तर आपण आपल्या बॉडी आणि माइंडला नरिशमेंट जी आहे ती प्रॉपर करायला पाहिजे. काहीच अवघड नाही. धम्म तुम्ही सिंपल काही लोकं धम्म स्वतः अवघड करून घेतात. काहीच अवघड नाही. मग सांगतो. सिंपल टर्म 4 आरएस फिनिश. त्याला धरून एकच लाईन सब्ब पापस्स करण. आपल्या मनाला माहिती की आपण राइट करत आहे की रॉंग करत आहे. जर रॉंग करत आहे, यू स्टॉप इट. जर राइट करत आहे, नरिश इट. जर चूक करत आहे, थांबवा. जर चांगलं करत आहे, त्याला त्याला पोषण द्या. त्याला वाढवा.
सिंपल आहे. जास्त काही अवघड नाही. तुम्हाला जास्त अवघड करून ठेवायचं नाही कधीच. मी आतापर्यंत जेवढे तुम्हाला प्रवचन दिले 150-200 जे काही आतापर्यंत, त्यामध्ये मी तुम्हाला कधीही असे हाय टर्म वर्ड्स नाही वापरले. ओके. हाय टर्म कधीच नाही वापरलेले. एकदम तुमच्या मनाला नरिश होतील. साधं जसं की कावीळ झालं तर बघा तुम्ही फक्त एकदम नॉर्मल खा विदाऊट तेलाचं, विदाऊट तिखट. त्या ते खाल्ल्याने काय होतं, की आपली बॉडी लवकर नरिशमेंट एक्सेप्ट करते. तुमचं मन नरिश का होतं लवकर? कारण की तुम्हाला तसे शब्द भेटतात. साधे, सोपे, सरळ. बस. आहे तेच, आहे धम्मच. आहे जाणार तुम्ही तिथपर्यंतच, निब्बाणापर्यंतच. परंतु प्रॉपर वेनं. ओके. प्रॉपर वे काय आहे? सिंपल आहे. बऱ्याच वेळेस सांगितलं. अष्टांगिक मार्ग त्याच्याशिवाय नाही. त्याच्याशिवाय रस्ता नाहीये. ओके. त्याच्याशिवाय रस्ताच नाही. सो आय थिंक एवढं इनफ आहे तुम्हाला आजच्या याच्यासाठी आणि प्रॅक्टिस जी आहे ती आपली आता समोर करायची आहे आपण. एव्हरीडे प्रोफेशन आहेतच. आजचं जे आहे आपल्याला फुफ्फुस ज्याला लंग्स म्हणतो आपण, त्यामध्ये श्वास आपण घेते आणि सोडत आहे. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. एव्हरी पार्ट पेक्षा फुफ्फुस, लंग्स जे श्वास आपण घेते त्यासाठी. तर आतापर्यंत आपण जे काही पार्ट्स पाहिले ते सर्व तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. ओके. आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करताय 32 पार्टची, तर ते इमॅजिन करून बघा की तुम्ही समाधीनं बघा, पण बघणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही आता फुफ्फुस वरतून तर नाही पाहू शकत, परंतु चित्रांमध्ये बघायचं Googleला. ओके. Googleला बघायचं, चित्रांवर बघायचं. त्याच्यानंतर आरशासमोर बघा उभं राहायचं आणि आरशासमोर उभं राहिल्यानंतर जिथं फुफ्फुस आहे त्या Googleमधल्या चित्रानुसार सेम तसं इमॅजिन करायचं. हां, इथं फुफ्फुस आहे. ओके. मग त्याचा कलर, डोळे बंद केले की तुमच्या डोळ्यासमोर ते यायला पाहिजे. नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. ठीक आहे. मग म्हणत राहायचं की याचा रंग, आकार, कलर, रंग, आकार, गंध, जागा आणि संयोग घाणेरडा आहे. हे सर्व चेक करायचं. सेल्फ स्टडी थोडीशी करायची. या पद्धतीने जेव्हा तुम्ही करसाल, तर तुम्हाला ते पार्ट्स फिक्स होऊन जातात तिथं. तुमच्या परसेप्शननुसार, तुमच्या संज्ञेनुसार जे काही तुम्ही पाहताय ते फिक्स होऊन जातात. त्यानंतर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला बसता, तर तुम्हाला ऑटोमॅटिक तो पार्ट तिथं दिसायला लागतो. म्हणजे डायरेक्ट नाही, इमॅजिनरी का होईना, पण तो तुम्ही तिथं ठेवता त्या पार्टला आणि सुरुवात करता आणि मग तुम्ही जेव्हा डोळे उघडता, तुम्हाला दुसऱ्याची पार्ट्स तिथं तुम्ही इमॅजिन करू शकता आणि त्याच पद्धतीचं चित्र तुमच्या डोळ्याद्वारे त्या बॉडीवर तुम्ही क्रिएट करू शकता. सेम चित्र. अरे हां, याचे फुफ्फुस, याचा रंग आणि मग जेव्हा 32 चे 32 तुम्हाला पाठ होऊन जातील, चांगली प्रॅक्टिस होईल. तर तुम्हाला पूर्ण बॉडीमध्ये 32 एकदम फिक्स टू फिक्स दिसायला लागतील तिथच्या तिथं. जर तुम्ही समाधीपर्यंत पोहोचले तर स्वतःचे दिसायला लागतील, दुसऱ्याचे दिसायला लागतील. ओके. समाधी पण हायर वाली, साधी नाही. ओके. असो. तर आमचा जो पाठ आहे फुफ्फुस, तर त्याला सुरुवात करायची. मी तुम्हाला त्या चित्रावर ठेवतो. त्याला पालीमध्ये फप्पासम म्हणतात. बरेच जण मला पहिले म्हणायचे की सर
अ, पाली शिकू का? पाली शिकू का? नाही, काही गरज नाही. पाली म्हणणे की पालीमध्ये धम्म हा संरक्षित आहे. परंतु जर तुम्हाला तुमच्या भाषेतच भेटत आहे, तर काय गरज आहे? काय तुम्हाला तुमच्या भाषेतच तर भेटत आहे. एक मिनिट. राईट. हे बघा, दिसलं? असं पाठ असतं. हे बघा, मधमाशीसारखं. हं, पण इथं क्लिअर दिसतं. तर या टाइप स्वतःला आरशात बघायचंय तुम्ही. मग प्रॅक्टिस आता सुरुवात करायची, की बा या फुफ्फुसचा कलर जो आहे तो खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे, जागा खराब आहे आणि संयोग खराब आहे. तर याची प्रॅक्टिस सुरुवात करा तुम्ही. कंटिन्यू करा. पहिले 3 वेळी श्वास लांब घ्यायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळ आनापानासतीला जायचंय. तसं मन एकदम शांत होऊन जाईल. लगेच फुफ्फुसवर टर्न व्हायचं. कंटिन्यू करा. मी 5 मिनिटात पुन्हा तुम्हाला आनापानामधून समोर घेऊन जातो. लक्ष पूर्णपणे श्वासावर आणायचं तुम्ही. 3 वेळेस लांब श्वास घेतल्यावर आणि जिथं श्वास स्पर्श होतो त्या ठिकाणी थांबून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बघायचंय, जाणायचंय.
कंटिन्यू लक्ष श्वासावर ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी. त्यानंतर ज्या 5 लाईन आहे फुफ्फुसासाठी त्या तुम्ही म्हणायच्या आहेत. फुफ्फुसाचा रंग, फुफ्फुसाचा आकार, वास, जागा, संयोग, घाणेरडा आहे, खराब आहे.
कंटिन्यू. आज दिवसभर तुम्ही फुफ्फुसाला बघत राहायचंय. मोबाईलमध्ये चित्र म्हणा किंवा मग स्वतःच्या शरीरावर लटकलेले 2 फुगे या पद्धतीनं तुम्ही दिवसभर बघायचंय. प्लस जो व्यक्ती तुमच्या समोर येईल त्याच्या फुफ्फुसावर फोकस करायचा आहे. स्पेशली लेडीज किंवा जेंट्स कोणीही असो, कोणतेही मित्र, आवडीचे लोक, नातेवाईक सगळ्यांच्या फुफ्फुसावर लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं जी संज्ञा आहे ती त्या पद्धतीनं मॅच्युअर होऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्ही बघायला सुरुवात करसाल. आजचा जो माइंडफुलनेसचा विषय आहे त्याला कंटिन्यू मनात ठेवायचं आहे दिवसभर. आणि आतापर्यंत जेवढे पार्ट्स झाले त्याच्यावरही एकदा नजर फिरवायची आहे. हेड हेअर पासून तर फुफ्फुसापर्यंत आणि फुफ्फुसापासून तर हेड हेअर पर्यंत अप अँड डाऊन टू अप या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आज. आणि ज्यांची प्रॅक्टिस बोन्सवर चालू आहे किंवा स्केलेटन्सवर चालू आहे तर त्यांनी बाकीच्या ह्या ज्या प्रॅक्टिस थोड्या वेळ करायच्या, परंतु मेन प्रॅक्टिस तीच ठेवायची, बोन्सचीच ठेवायची. ज्यांना ऑलरेडी बोन्स स्केलेटन दिसत आहे त्यांनी जास्त वेळ फुफ्फुस बघायची गरज नाही.
ओके. रिलॅक्स होऊ शकता आता. आणि काही प्रश्न असतील तर ते विचारा.